Dear students, today we are going to see some examples on quantifiers, negation of compound statement and negation of quantified statement from the chapter Mathematical Logic. Initially, we are going to see what are quantifiers. As the word suggests, quantifier means the words or phrases who denotes the quantity, some quantity or all quantity. ओके, क्वांटिफायर्स याचा अर्थ क्वांटिटी दर्शवणारा शब्द म्हणजे काही प्रमाणात किंवा सर्वच्या सर्व. आपण या ठिकाणी दोन प्रकारचे क्वांटिफायर्स बघणार आहोत, ते म्हणजे फॉर एव्हरी आणि देअर एक्झिस्ट. यामध्ये फॉर एव्हरी याचं नोटेशन बघा कसं आहे. हे मॅथमॅटिकल नोटेशन बघून घ्या, ते आपण यूज करणार. त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणतो, म्हणजे जो सर्वांना अप्लाय होतो फॉर एव्हरी इलेमेंट, म्हणून तो युनिव्हर्सल झाला. आलं का लक्षात? दुसरा जो क्वांटिफायर ज्याला आपण देअर एक्झिस्ट म्हणतो, याचं आपण नोटेशन बघा कसं आपण दाखवलेलं आहे, ते आपण मॅथमॅटिकल नोटेशन म्हणून वापरणार आहे. आणि याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतो, म्हणजे तो एखाद्या एलिमेंटचं एक्झिस्टन्स डिनोट करतो, म्हणून त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणणार. एक्झाम्पल बघूया. पहिलं बघा, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स प्लस 0 इज इक्वल टू एक्स. समजा हेच वाक्य आपल्याला वरील सिम्बॉल वापरून लिहायचं असेल, तर आपण फॉर एव्हरी साठी हा सिम्बॉल जो आहे तो वापरून लिहिणार. It can also be written as for every x belongs to R, x plus 0 equal to x. बघा या ठिकाणी फक्त फॉर एव्हरी वर्ड्सच्या ऐवजी फॉर एव्हरी सिम्बॉल आलाय. त्याचा मीनिंग तोच राहणार जो आपण युज्युअल डे टू डे लाईफ मध्ये वापरतो आहोत. दुसरं एक एक्झाम्पल बघूया. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. ओके, आता या ठिकाणी देअर एक्झिस्ट या वर्ड्सच्या ऐवजी आपण देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल वापरूया. वी विल गेट there exists x belongs to R such that x square is equal to x. See, instead of these words there exist, we used just this symbol which is known as there exist. या ठिकाणी कन्व्हेन्शन असं आपण समजूया की आपण there exist लिहिल्यानंतर त्या कंडिशन नंतर such that असं लिहायचं. काय म्हणतात त्याला, अलिखित नियम असा समजून घ्या. म्हणजेच there exist आल्यानंतर एकदा आपण such that लिहिणार आहोत त्या दोन कंडिशन्सच्या मध्ये. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल, सेट A contains 3, 5, 7, 9, 11, 12. Okay, on the basis of this set we are going to find out truth values of following statements. First one, there exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. there exists याचा अर्थ काय, तर या A या सेट मध्ये x belongs to A याचा अर्थ सेट A मध्ये असा कोण एक्झिस्ट होतो का ज्याच्यामुळे हे इक्वेशन आपल्याला सॅटिस्फाय होऊन आन्सर 1 मिळेल. ऑब्विसली बघा, 9 जर आपण ठेवले x ची व्हॅल्यू, तर 9 म्हणजे 9 मायनस 8 इज इक्वल टू 1. याचा अर्थ देअर एक्झिस्ट सच इलेमेंट. आपण ते लिहूया बघा. फॉर x इज इक्वल टू 9, x मायनस 8 which is 9 minus 8 is equal to 1. It means x is equal to 9 satisfies the equation x minus 8 is equal to 1, and therefore given statement is true and truth value is capital T. ओके, देअर एक्झिस्ट याचा अर्थ त्या ठिकाणी फक्त तसा एलिमेंट एक्झिस्ट आहे की नाही एवढंच फाइंड आउट करायचं. ओके, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. ओके, आता या ए मधल्या प्रत्येक एक्स साठी म्हणजे प्रत्येक एलिमेंट साठी एक्स स्क्वेअर प्लस एक्स यांची व्हॅल्यू इव्हन नंबर येते का? लेट अस चेक. मी एक टेबल तयार केलंय बघा. या ठिकाणी आपल्या x च्या व्हॅल्यूज दिल्या 3, 5, 7, 9, 11, 12. ओके, आणि त्यांचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, आता आपण जर हे कॅल्क्युलेशन बघितलं तर या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतील की त्या इव्हन आहेत. इव्हन आहेत की नाही तर मी इथे टिक मार्क केली. इव्हन आहेत याचा अर्थ प्रत्येक व्हॅल्यूसाठी लक्षात घ्या, फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ एक्स वी विल गेट इव्हन नंबर्स अँड देअरफॉर वी विल से फॉर ईच एक्स बिलॉंग्स टू ए we get x square plus x as an even number, and therefore this given statement is true. Its truth value is t. लक्षात आलं? आता लक्षात घ्या, फॉर एव्हरी ज्यावेळी असेल तेव्हा प्रत्येक इलेमेंट साठी ते ट्रू झालं पाहिजे. लक्षात आलं? देअर एक्झिस्ट साठी एखादा एक जरी इलेमेंट असला एक्झिस्ट झाला तरी सुद्धा चालू शकतो. थर्ड एक्झाम्पल बघूया. देअर एक्झिस्ट x belongs to a such that x square less than 0. ओके, x belongs to a म्हणजे असा इलेमेंट ज्याचा स्क्वेअर लेस दॅन 0 आहे. आता बघा या ठिकाणी सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, कुठला इमॅजिनरी नंबर नाही. त्यांचे सगळ्यांचे स्क्वेअर हे नेहमी पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे नो इलेमेंट इन ए
such that his x square is less than 0. Okay, therefore we will say given statement is false and truth value is f. Let's move to the next example. For every x belongs to a, x is an even number. A मधल्या प्रत्येकासाठी x हा इव्हन आहे का बघा, तर नाही. 3, 5, 7, 9, 11 एवढे सगळे एलिमेंट आहेत जे इव्हन नाही आहेत, ऍक्च्युअली ऑड आहे. फॉर एव्हरी साठी प्रत्येक एलिमेंट इव्हन पाहिजे. तुम्हाला एक जरी एलिमेंट इव्हन नाही असं दिसलं तरी फॉर एव्हरी ही कंडिशन फेल होते, लक्षात घ्या. त्यामुळे आपण असं म्हणूया खाली, हिअर x इज इक्वल टू 3 or 5, 7, 9, 11 are not even and therefore not every element of set A is even and hence given statement is false. Truth value is f. Next example, there exists x belongs to A such that 3x plus 8 greater than 40. ओके, आता त्यांचं म्हणणं काय बघा, असा कोणतरी एखादा x मिळाला पाहिजे. देअर एक्झिस्ट याचा अर्थ काय, कमीत कमी एखादा कोणतरी एक्झिस्ट होतोय का बघूया. ओके, तर सिंपल आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बघितलं तर आपण मॅक्सिमम व्हॅल्यू घेऊन बघू 12 आणि 12 ची व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये टाकल्यावर 40 च्या पेक्षा जास्त येत असेल तर 100% देअर एक्झिस्ट सच एलिमेंट. ओके, लेट्स सी. फॉर x इज इक्वल टू 12, 3x plus 8 is 3 into 12, that is 36 plus 8 is obviously 44 and it is greater than 40. It means for x is equal to 12 which satisfies this equation, it means there exists such element and therefore given statement is true. Truth value of given statement is t. आलं का लक्षात? ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा, देअर एक्झिस्ट याचा अर्थ कुठला तरी एक एलिमेंट त्या ठिकाणी एक्झिस्ट झाला पाहिजे. समजा या एक्झाम्पल मध्ये देअर एक्झिस्ट ऐवजी फॉर एव्हरी वापरलं असतं तर प्रत्येक एलिमेंट साठी ती व्हॅल्यू 40 च्या वरती गेली पाहिजे अशी आपण कंडिशन चेक केली असती आणि इथे ऑब्विसली 3 आपण टाकला तर ती व्हॅल्यू 40 च्या वरती जाणार नाही, म्हणजे ते फॉल्स झालं असतं. दुसऱ्या केस मध्ये मी म्हणतोय, लक्षात आलं का? ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू a, 2x plus 9 greater than 40. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलंय बघा. आता या ठिकाणी बघा फॉर एव्हरी म्हटलंय म्हणजे प्रत्येक एलिमेंट साठी हे ट्रू असलं पाहिजे. ओके, आता आपण काय करूया, 2x plus 9 हे सगळे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत बघा. 2 पॉझिटिव्ह आहे, आपले x सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि n सुद्धा पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ आपण x ची लहानात लहान व्हॅल्यू घेऊन ट्राय करूया. 2x plus 9 मध्ये x ची स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय, तर इथे 3 आहे. ओके, तर ती घेऊ. फॉर x इज इक्वल टू 3, 2x plus 9 काय येतोय, 2 into 3 plus 9 म्हणजेच 6 plus 9 म्हणजेच 15 which is obviously greater than 40. जर ते 3 ला ट्रू असेल तर 3 पेक्षा जर पुढचे सगळे मोठेच आहेत म्हणजे सगळ्यांसाठी त्या व्हॅल्यू 14 पेक्षा मोठ्याच येणार, बरोबर आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज टी. आलं का लक्षात? आता आपण पुढच्या पॉइंट कडे जातोय, दॅट इज निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचे 5 प्रकार माहिती आहेत आणि त्यांच्या कनेक्टिव्हज कोणते आहेत, तर अँड, ऑर, नॉट, इफ देन आणि इफ अँड ओनली इफ. हे 5 प्रकारचे कनेक्टिव्ह आपण वापरतो, बरोबर आहे. त्यांची निगेशन्स काय आहेत हे फॉर्म्युला आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेले आहे. दीज आर द फॉर्म्युलीज ऑफ निगेशन. अँड साठी बघा, negation of p and q is negation p or negation q. Similarly, negation of p or q काय येईल बघा, it is negation p and negation q. म्हणजे इथे or चा and झाला, लक्षात घ्या. negation of negation is original sentence p. negation of p implies q काय, तर negation of p implies q is p and negation q. implication चं जे negation आहे ते p म्हणजे फर्स्ट टर्म तशीच ठेवायची आणि दुसऱ्या टर्मचं निगेशन घ्यायचं, p and negation q अशा पद्धतीने. आणि एकदा इम्प्लिकेशनचं निगेशन लक्षात राहिलं की डबल इम्प्लिकेशन लक्षात ठेवायला फारसं अवघड नाही, जरी ते लेंथी दिसत असलं तरी सुद्धा. निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q म्हणजे काय, p डबल इम्प्लाइज q याचा अर्थ मुळात काय लक्षात घ्या, p इम्प्लाइज q and q इम्प्लाइज p. ओके, म्हणजे इम्प्लिकेशन बोथ वे. आपण काय करू, हेच इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला आपण दोन्ही वेळा वापरायचा आणि लिहायचा. p implies q चं निगेशन काय बघा, p and negation q, p and negation q. आणि उलट घ्या, q implies p चा फॉर्म्युला काय, तर ऑब्विसली तो q and negation p येईल, q and negation p. आणि त्यामुळे अशा पद्धतीने तो फॉर्म्युला तयार होतो, p and negation q or q and negation p. आलं का लक्षात? आता आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं तयार करायचं हे बघू.
क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये फॉर एव्हरी किंवा देअर एक्झिस्ट असे शब्द आहेत त्यांना आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो. असे जर वर्ड्स असतील किंवा असे जर सिम्बॉल्स असतील तर त्यांचं निगेशन कसं करणार? लक्षात घ्या, while writing negation of quantified statement replace the word all by some किंवा for every by there exist and vice versa. ओके, म्हणजे ऑल शब्द असेल तर तो सम ने रिप्लेस करायचा किंवा सम शब्द असेल तर तो ऑल ने रिप्लेस करायचा. तसंच फॉर एव्हरी हे देअर एक्झिस्ट ने रिप्लेस करायचं आणि देअर एक्झिस्ट फॉर एव्हरी या टर्म ने रिप्लेस करायचं जर ते वर्ड्स असतील तर. आणि अँड वन मोर थिंग, ऑल्सो राईट द निगेशन ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टेटमेंट. हे शब्द सोडून राहिलेला जो पार्ट असेल त्याचं पण निगेशन करायचंय. आलं का लक्षात? एक एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला. बघा, ऑल रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर. आता इथे ऑल जो वर्ड आहे तो आपण सम ने रिप्लेस करणार आणि हे रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण निगेशन मध्ये लिहिणार. सो द निगेशन इज सम, ऑल रिप्लेस बाय सम रिअल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर्स. इथे मी मुद्दाम हायलाइट केले सम आणि नॉट, दोन चेंजेस काय लक्षात घ्या. रिप्लेस ऑल बाय सम अँड रिमेनिंग पार्ट त्याचं निगेशन. ओके, अशा पद्धतीने आपण पुढे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. लेट अस स्टार्ट. पहिलं बघा, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. आता हे बघा, इथे दोघांच्या मध्ये ऑर आहे त्यामुळे हे डिसजंक्शन आहे. आपण ऑरचा आधी फॉर्म्युला काय तो लिहूया. त्याच्यापूर्वी दोन स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. इथे पी म्हणजे काय तर x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 आणि सेकंड स्टेटमेंट y मायनस 3 इक्वल टू 6 हे क्यू झालं. ओके, दोघांच्या मध्ये ऑर आहे म्हणजे आपला फॉर्मॅट झाला पी ऑर क्यू. हा आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता पी ऑर क्यू चा फॉर्म्युला काय बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज निगेशन पी, ऑर चा होईल अँड आणि निगेशन क्यू. बरोबर आहे. सो आपलं फायनल आन्सर कसं येईल बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, आता निगेशन पी अँड निगेशन क्यू आपण त्या ठिकाणी ती सेंटेन्सेस ठेवूया. आपला आन्सर येईल निगेशन पी म्हणजे x प्लस 8 नॉट ग्रेटर दॅन 11. इथे ग्रेटर दॅन आहे त्याचं नॉट केलं अँड हा बघा अँड इथे आला. त्यानंतर निगेशन क्यू काय होईल y मायनस 3 नॉट इक्वल टू 6. इक्वल टू 6 आपण नॉट केलं. लक्ष झालं. आता अर्थात ऑर किंवा अँड म्हणजे कंजंक्शन आणि डिसजंक्शन यांची निगेशन लिहायला तशी सोपी आहे. तुम्ही डायरेक्टली सुद्धा लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे या ठिकाणी पहिल्या सेंटेन्सचं निगेशन करायचं, दुसऱ्या सेंटेन्सचं निगेशन करायचं आणि मध्ये ऑरच्या ऐवजी अँड घ्यायचं. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही डायरेक्टली असं लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. ओके, आपण नेक्स्ट काय एक्झाम्पल मध्ये असा प्रयत्न करू. आता या ठिकाणी बघा, 11 लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20. या ठिकाणी पी आणि क्यू आपण आयडेंटिफाय करूया. ऑब्विसली अँड आहे याचा अर्थ सिम्बॉलिक फॉर्म येणार पी अँड क्यू. पी अँड क्यू चा फॉर्म्युला काय बघा, निगेशन पी अँड क्यू इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, आता म्हणजे दोघांचं निगेशन होतं आणि अँडचा काय होतो ऑर होतो. ओके, आता आपण ते व्हर्बल फॉर्म मध्ये लिहूया. सो निगेशन इज 11 is not less than 15 or 25 is not greater than 20. लक्षात झालं. म्हणजे पहिल्या टर्मचं निगेशन, दुसऱ्या टर्मचं निगेशन आणि अँडच्या ऐवजी मध्ये ऑर आला. आलं का लक्षात? ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. Now if and only if means double implication. Okay, let us identify what is P and what is Q. These are the P and Q. Okay, symbolic form is obviously P double implies Q if and only if I. What is the formula for negation of P implies Q? Look at here. Negation of P implies Q is P and negation Q or Q and negation P. मी मुद्दाम त्यांना दोन वेगवेगळ्या कलर मध्ये दाखवले. आपण या दोन्ही ब्रॅकेटचा व्हर्बल फॉर्म लिहिणार आहोत. ओके, सो आपलं ऍक्च्युअल निगेशन कसं येईल बघा. निगेशन quadrilateral is a square and it is not a rhombus. म्हणजे या ग्रीन ब्रॅकेटचा जो आपण व्हर्बल फॉर्म लिहिलाय तो मी मुद्दाम इथे ग्रीन मध्ये लिहिलाय. P and negation Q. P म्हणजे काय, quadrilateral is a square and negation Q, it is not a rhombus. ओके, नंतर or आणि या ब्लू ब्रॅकेटचा आपण पुन्हा निगेशन करूया. Q म्हणजे काय, quadrilateral is a rhombus. Quadrilateral is a rhombus and negation P, it is not a square. It is not a square. Okay,
असं एवढं मोठं ते तयार होईल वाक्य. ते तयार करायला एकदम सोपं आहे. तुम्ही समजून घ्या हा फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार झालेला आहे. ओके, लक्षात आलं का? पुढील एक्झाम्पल बघूया. इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता इथे दोघांच्या मध्ये अँड आहे, याचा अर्थ काय? दोन जी वाक्य आहेत, इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग, यांचे निगेशन करायची आणि अँड ऐवजी ऑर टाकायचं. ओके, आपण डायरेक्टली लिहूया. इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग. ओके, अशा पद्धतीने आपण लिहिलं. डायरेक्ट अँड आणि ऑर चे आपण लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पुढचं एक वाक्य बघूया. √2 इज अ रॅशनल नंबर. हा सिंपल एकच सेंटेन्स आहे, याचं निगेशन आहे √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके, नेक्स्ट, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. नाउ लुक ॲट दिस. हा क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे, ज्यामध्ये ऑल किंवा सम किंवा फॉर एव्हरी, देअर एक्झिस्ट असे वर्ड्स आले, म्हणजे तो क्वांटिफाईड स्टेटमेंट झाला. लक्षात आलं का? ऑल नॅचरल नंबर्स, आता आपण काय करणार, ऑलच्या ऐवजी आपण सम वापरणार आहे आणि पुढचं जे वाक्य आहे तो निगेशन करून देणार. सो द आन्सर इज सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. लेट अस मूव टू द नेक्स्ट वन. बघा इथे पुन्हा हा एक क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. फॉर एव्हरी एन म्हटलेला आहे. n² + n + 2 इज डिव्हिजिबल बाय 4. फॉर एव्हरीच्या ऐवजी आपण काय वापरणार, देअर एक्झिस्ट, म्हणजे तो देअर एक्झिस्टचा नोटेशन वापरणार आणि हे जे वाक्य आहे याचं आपण निगेशन करायचं. आता आणखी एक गोष्ट, देअर एक्झिस्ट वापरल्यानंतर आपण सच दॅट लिहितो, म्हणून वाक्य कसं येईल बघा. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n² + n + 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ओके, पुढचं वाक्य बघा. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x - 17 लेस दॅन 20. आता इथे देअर एक्झिस्टचं निगेशन काय होईल, फॉर एव्हरी होईल. फॉर एव्हरी आल्यामुळे सच दॅट लिहिण्याची गरज नाही आणि हा जो वाक्य आहे त्याचं नॉट करायचं, म्हणजे निगेशन करायचं. सो आन्सर इज फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू n, कॉमा द्या, x - 17 इज नॉट लेस दॅन 20. आलं का लक्षात? ओके, आता आपण एक शेवटचं एक्झाम्पल बघूया. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता या ठिकाणी 3 वाक्य आहेत बघा. एक तर इफ देन आहे, त्यामध्ये पुन्हा अँड सुद्धा आहे. आपण काय करूया, तिन्ही वाक्य आयडेंटिफाय करूया. लेट P be the sentence it is raining. Then Q we will go and R we will play football. ओके, आता हे वरील वाक्य आहे, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड वी प्ले फुटबॉल, हे आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू शकतो अशा पद्धतीने. इफ देन, इफच्या नंतर आलेलं वाक्य आपण पी टाकलं आणि देन म्हणजे इम्प्लिकेशन, वी विल गो अँड वी प्ले फुटबॉल, Q and R. अशा पद्धतीने आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवलं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आणखी दुसरा एक प्रकार आहे, तो मी पुढे डिस्कस करणारच आहे. पुन्हा एकदा जरा चेक करा. P implies Q and R. हा आपला P आहे आणि देनच्या नंतर हे जे वाक्य याला आपण एकत्र टाकलंय, Q and R. ओके, याचं निगेशन कसं होईल बघा. पहिल्यांदा इम्प्लिकेशनचं निगेशन काय, सी निगेशन ऑफ P implies Q इज P and निगेशन Q. म्हणजे काय, फर्स्ट सेंटेन्स आहे तसंच ठेवा, त्यानंतर अँड म्हणायचं आणि दुसऱ्या सेंटेन्सचं निगेशन घ्यायचं. मी मुद्दाम वेगवेगळे कलर दाखवले बघा. हा रेड P, इथे रेडच राहिलाय, नंतर इथे अँड झाला बघा, अँड, आणि क्यूचा झाला निगेशन Q. ओके, हे जर P implies Q असेल तर. आता तेच आपण याच्यासाठी अप्लाय करूया. ओके, बघा काय होईल बघा, निगेशन ऑफ दिस पार्ट. आता इथे पहिला म्हणजे रेड म्हणजे P आहे आणि दुसरा जो आहे तो एक ब्रॅकेट आहे ज्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत. ओके, आपण याला नंबर 2 म्हणूया. आता आपण काय करतो, तो फर्स्ट टर्म तशीच ठेवणार, त्यानंतर अँड लिहून सेकंड टर्मचं निगेशन घेणार. सो निगेशन ऑफ दिस इज फर्स्ट टर्म P and negation of this blue part, negation of this blue bracket. आता पुन्हा पुढे गेल्यावरती या दोघांच्या मध्ये अँड आहे, म्हणजे अँडचा निगेशनचा एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो आपण यूज करू शकतो, तो आपण वापरूया. सो P and हे असंच ठेवलं. व्हॉट इज द निगेशन ऑफ अँड, इट इज ऑर. सो निगेशन Q और निगेशन R. आता पूर्णपणे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला अशा पद्धतीने सेंटेन्स तयार करता येईल. ओके, P and निगेशन Q और निगेशन R. हे जरा पुन्हा एकदा समजून घ्या. आपण सेंटेन्स बघूया. व्हॉट इज द निगेशन, सी P मीन्स इट इज रेनिंग अँड निगेशन Q वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. ओके, अशा पद्धतीने आपलं निगेशन तयार होईल. ओके, आता याच्यामध्ये आणखी दुसरी केस आहे बघा, ती आपण पुढे डिस्कस करूया. हे बघा, एखाद्याने याचं इंटरप्रिटेशन
अशा पद्धतीने समजा केलं, म्हणजे याला त्याने इफ देनचं वाक्य म्हटलं आणि यांना एकत्र ठेवलं आणि अँड प्ले फुटबॉलला वेगळा ठेवला. सी सिम्बॉलिक फॉर्म, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो, असं एकत्र ब्रॅकेट केलं. अँड आर इज डिफरंट, प्ले फुटबॉल. हे सेंटेन्स दिलेलं आहे, याच्यामध्ये नेमकं ब्रॅकेट कुठे टाकायचं, याच्यामध्ये पुन्हा चेंजेस असू शकतात. ओके, त्यामुळे असं जर एखाद्याने इंटरप्रिटेशन केलं तर काय होईल बघूया आपण. बघा, याचं आपण निगेशन घेत आहोत, म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता इथे पहिल्यांदा अँड आहे, त्यामुळे त्याचं निगेशन घ्यायला लागेल ऑर करून. सो निगेशन ऑफ फर्स्ट पार्ट और निगेशन ऑफ सेकंड पार्ट. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू और निगेशन ऑफ आर. इथे आपण अँडचा निगेशनचा फॉर्म्युला वापरला. ओके, त्यानंतर या ब्रॅकेटमध्ये पुन्हा इम्प्लिकेशनचं निगेशन आहे, मग आपण इम्प्लिकेशनच्या निगेशनचा फॉर्म्युला अप्लाय करूया. हा बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. सो पी अँड निगेशन ऑफ क्यू और निगेशन आर हे तसंच आहे. ओके, म्हणजे मगाशी जे आपण केलं होतं त्याच पद्धतीने पुन्हा हे सिम्प्लिफिकेशन केल्यावरती आलेलं आहे. म्हणजे आपला व्हर्बल फॉर्म सुद्धा तसाच होईल. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. लक्ष झालं? त्यामुळे या केसमध्ये समजा वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन झालं तरी सुद्धा आपला आन्सर सेमच येत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्ष झालं का? अशाच पद्धतीने आणखी काही एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा आणि याची प्रॅक्टिस करा. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू. फायनली जाता जाता लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल